मी स्वतःच्या पेपर टाकायचो. ते 3 वर्ष खतरनाक होते एकदम. म्हणजे जे माझे अत्यंत जवळचे मित्र होते ते सुद्धा मला ओळख दाखवण्याचे झाले. हा पेपर टाक्या म्हणायचा आमच्याकडे, मला अजून आठवतं. हा पेपर टाक्या, पेपर टाक्या. बालभारती किंवा कोंबडा किंवा अशा पद्धतीची मलेरिया. आता आपण ते बॉडी शेमिंग आणि हो, रोस्ट आणि असं हो. सगळं म्हणतो. पूर्वी माणसं सर्रास असं बोलायचं. आमच्याकडे तिकीट विक्रीला आम्ही असल्यासारखे आम्हाला फोन येतील, अगं दे ना तिकीट. म्हटलं आमच्याकडे नाही येत. माझ्या काही शाळेच्या मित्रांनी काय तुझ्या पिक्चरची तिकीट भेटत नाही आपल्याला. मी माझ्या आई बाबांका घेऊन येतले आणि हिला एक हाताला डुप्लिकेट मारलं. नाही हे ह्याचं ऐकायला सर हे एक ट्रिप्लिकेट आहे. एक नाटक होतं वस्त्रारण. मला विचारलं तुला माल येतं म्हणलं. येता मग येता. अरे हा कॉन्फिडन्स आहे. रायटिंग येतं पुढे. माझ्या बाबांना अजूनही दगडूचे बापूस म्हणतात. दगडूची आई हाऊ म्हणतात. स्वीट यार. मग आता माझ्या बायकोला पण दगडूची बायकोच म्हणतात. प्राजू इज द बिगेस्ट ब्लेसिंग ऑफ माय लाईफ. हॅरी पॉटर म्हणा किंवा गब्बर सिंग म्हणा किंवा जय वीरू म्हणा, हे आयुष्यभर लोकांच्या डीएनएचा भाग झाले, तसं दगडू प्राजू डीएनएचा भाग झाले आता. 2013 पर्यंत मराठीमध्ये 13-14 वर्षांच्या मुलाची लव्ह स्टोरी, म्हणजे प्रॉपर लव्ह स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये विलन आहे, ज्याच्यामध्ये हिरो आहे, ज्याच्यामध्ये विलनची आजूबाजूची माणसं आहेत, मित्र म्हणजे हा झाला नव्हता. त्यामुळे एक मला वाटतं एक धाडसी पाऊल होतं.